नमस्कार मित्रांनो, मी CA प्रसाद भंडारी आपले सर्वांचे स्वागत करतो आय लव्ह नगरच्या स्पेशल सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे ये रे ये रे पैसा. आपण सर्वच पैसे कमवतो, पण कमवलेले पैसे उरतच नाही. मग हे पैसे जातात कुठे? मित्रांनो, खर्च करत असताना कळत न कळत आपण एक गणित वापरतो. ते गणित म्हणजे उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू बचत. पण महिना अखेरीस आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बचतीसाठी पैसाच उरत नाही. कारण का? तर हे गणितच चुकीचं आहे. मित्रांनो, खरी समस्या ही पैसे कमवण्यात नाही, तर कमवलेल्या पैशाचे व्यवस्थापन करण्यात आहे. तर हे व्यवस्थापन कसे करायचे त्याकरिता एक सोपा मार्ग आहे. हे गणित फक्त उलट करा, म्हणजे तुमचं व्यवस्थापन सरळ होईल. या गणितामुळे होतं काय की तुम्ही एकदा तुमच्या बचतीचा हिस्सा बाजूला काढून ठेवला तर तुमची खर्चाची चौकट फिक्स होऊन जाते व त्यापेक्षा जास्त खर्च तुम्ही करू शकत नाही. जसे की एखाद्याचं मंथली इन्कम जर 30,000 रुपये असेल आणि तो सेव्हिंग 5,000 रुपये करत असेल, म्हणजेच त्याची खर्चाची चौकट ही 25,000 रुपये फिक्स होऊन जाते. आणि वर्षाकाठी जर पाहिलं तर त्याची बचतीची अमाऊंट तब्बल 60,000 रुपये झालेली असते. या गणितामुळे होतंय काय की आपल्या खर्चावर नियंत्रण येतंय व एक आर्थिक शिस्त लागते. तसेच आपण खर्च करत असताना आपली गरज व आपली इच्छा या दोघांमधील फरक ओळखून खर्च करा. कुठलीही नवीन सवय लावण्याकरता थोडा त्रास होतो. तुम्ही जसे जसे सेव्हिंग करत जाल, पहिले 2-3 महिने तुम्हाला थोडे कठीण जातील, पण एकदा तुमची बचतीची रक्कम वाढत जाईल तर तुमचं हुरूप वाढत जाईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पगार झाल्यानंतर आधी पैसे स्वतःला द्या, मग जगा. पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात, खर्चावर नियंत्रण ठेवायचे असेल तर बजेट कसे करावे.